दारूचा लाखो रुपयांचा साठा गुरुवारी रात्री पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तलासरी परिसरात जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी दारूसह 30,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। मात्र या कारवाईच्या आधी आरोपी मात्र पसार झाले। गुजरातहून मुंबई परिसरात दमनच्या दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, उपनिरीक्षक स्वप्नील देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कपिल नेमाडे, संदीप सरदार, संजय धांगडा, बजरंग अमनवाड यांच्या पथकाने तलासरी परिसरात सापळा रचून पाळत ठेवली होती। तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री एका जीपमधून आणलेली दमन बनावटीच्या दारूचे बॉक्स दुसऱ्या जीपमध्ये भरून पालघर परिसरात पाठवण्याची तयारी सुरू असताना पोलीस पथकाने छापा टाकला। पोलिसांची चाहूल लागताच सर्व आरोपी पसार झाले। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 5,32,000 रुपयांचा दारूसाठा जप्त केला। तसेच दारूच्या तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या 2 जीप ताब्यात घेतल्या। तर या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुजरातहून दमन बनावटीची दारू तसेच गुटख्याची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सीमा तपासणी नाक्यावरून ही तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते। मात्र तरीही यावर फारशी कारवाई होत नसल्याचे दिसत आहे। त्यामुळे या दोन्ही विभागाकडून या तस्करीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते का असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच दारूचा इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आणि सीमा तपासणी नाक्यावरील कारभाराबाबतचा संशय आणखी वाढला आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।